नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया माहे मे 2026 देय माहे जून 2026 वेतन देयक संदर्भात महत्त्वपूर्ण सुधारित शासन परिपत्रक निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। माहे मे 2026 देय माहे जून 2026 वेतन देयक संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 22/5/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मध्यम व लघु आस्थापना असणाऱ्या सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग अंतर्गत पूर्ण विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। यानुसार पुणे विभाग अंतर्गत सर्व कोषागारातील मध्यम व लघु आस्थापना असणाऱ्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना माहे मे 2026 देय जून 2026 पासून केवळ नवीन सेवार्थ प्रणालीतून देयके संस्करित करावयाची आहेत। तसेच सदर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जुन्या सेवार्थ प्रणालीमध्ये कामकाज करता येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सदर कामकाज विहित वेळेत पूर्ण केले नसल्यास त्यामुळे माहे मे 2026 देय जून 2026 ची मासिक वेतन देयके तयार करण्यास व त्यानंतर वेतन उशिरा झाल्यास त्याला वित्त विभाग जबाबदार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।